नमस्कार, मी लोकनाथ. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. तिकीट रद्द झाल्यानंतर उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी निराश. आता त्या ठिकाणी पियुष गोयल यांना तिकीट देण्यात आली. कोणाचे तरी तिकीट कापून आपल्याला संधी मिळाली होती, त्यामुळे आता आपली पाळी आली, शेट्टींची कबुली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना भाजपकडून पुन्हा दिंडोरी लोकसभेची उमेदवारी जाहीर. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण. भाजपकडून अकोल्यातून अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर. उमेदवारी जाहीर होताच साजरा करण्यात आला जल्लोष. खासदार रक्षा खडसे यांना भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर होताच ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष. तिसऱ्यांदा संधी मिळाल्याबद्दल खासदार रक्षा खडसेंनी पक्षश्रेष्ठींचे मानले आभार. खासदार रामदास तळस यांना भाजपकडून दुसऱ्यांदा वर्धा लोकसभेची उमेदवारी जाहीर. जालना लोकसभेसाठी पक्षाने 6व्यांदा उमेदवारी दिल्याने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर. चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा. खासदार सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा धुळे लोकसभा मतदारसंघातून संधी. कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपातर्फे खासदार डॉक्टर हिना गावित यांना सलग तिसऱ्यांदा संधी. शरद पवार, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड चर्चा. काल रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती. रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी दिल्यानंतर पुढील रणनीती ठरविण्यासाठी बैठक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.